तर ज्या शाळेत तुम्ही शिकता किंवा ज्या संस्थेत तुम्ही शिकता तर तिथे पण तुम्ही काहीतरी तुमचं योगदान दिलं पाहिजे. 10 दिवसांनी त्यांच्याकडनं फोन आला आणि सांगितलं LNTच्या ऑफिसमध्ये जा आणि असा असा चेक कलेक्ट करा. तर ते महेश जोशी आणि आमचे दीपक घारपुरे मानतात, ते दोघं जण चेक आणायला गेले होते. 25 लाखाचा चेक होता इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये. तर ही त्या संस्थेची जशी एक म्हणतो ना पण पुण्याई असते ना, तशी ती माणसांची पण पुण्याई असते की ते तिथे जेल होतात, ते आहे ते सहन करतात की माझ्या मनावर नाही झालं तरी मी संस्था सोडून जाणार नाही, कारण संस्थेला माझी गरज आहे. नमस्कार. वेद भेटच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सौरभ मनापासून स्वागत करतो. वेद भेटच्या वेगवेगळ्या एपिसोड्स मधून अनेक वेगवेगळे मान्यवर आपल्याशी भेटायला येतात, आपल्याशी गप्पा मारतात आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून अनेक वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला होतं. कल्याण, डोंबिवली तसंच ठाणे शहरांमधल्या या सगळ्या व्यक्ती या कदाचित सेलिब्रिटीज नसतील, पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते जे कार्य करतायत ते खरंच अतुलनीय. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटायला आलं. कारण कल्याण आणि डोंबिवली ही दोन शहरं खरं तर दोन वेगळी शहरं नाहीच आहेत, खरं तर एकच जोड शहर आहे आणि ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे. सांस्कृतिक उपराजधानी असं जरी म्हणत असले तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये होणारं सांस्कृतिक कार्य हे खरंच खूप मोठं आहे. आणि त्या कार्यामध्ये अग्रेसर असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच प्रशांत दांडेकर. गेली अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कल्याण शहरामध्ये सांगीतिक आणि अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजक प्रशांत दांडेकर असले की तो कार्यक्रम उत्तम दर्जाचा होणार याची रसिकांनाही खात्री असते, असंच हे व्यक्तिमत्व. आणि आज त्याच निमित्ताने त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेण्यासाठी ते आपल्याशी गप्पा मारायला इथे आलेले आहेत. सगळ्यात आधी तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि कल्याणकर आहात खरं तर तुम्ही. आणि कल्याणमध्ये मी आता म्हटलं तसं अनेक वेगवेगळे कार्यक्रम गेली अनेक वर्ष तुम्ही करताय. तर इथूनच सुरुवात करायची आपल्या गप्पांना की सांगीतिक कार्यक्रम किंवा संगीताचे कार्यक्रम तुम्ही जेव्हा आयोजित करत असता तेव्हा ही संगीताची आवड नेमकी कुठनं, म्हणजे घरात गाणं होतं की ऐकून ऐकून मग त्या क्षेत्राकडे तुम्ही वळला? आता खरं सांगायचं झालं ना तर घरी गाणं वगैरे काही नव्हतं. म्हणजे आमच्या घरी कोणीच यातलं शास्त्रीय संगीतातलं वगैरे काही शिकलेलं नाहीये. काही माझा मामा एक तबला वाजवायचा म्हणजे ते एवढं बेसिक लेवलचं होतं की त्यातलं मी काही इन्स्पायर होऊन काही शिकेन वगैरे अशी परिस्थिती नव्हती ती. खरं तर ना आता हे सांगताना मी थोडासा माझ्या लहानपणाकडे जातो. आम्ही एका चाळीत राहायचो 12x10 मध्ये, आणि त्या चाळीतलं वातावरण आहे ना हे असं खूप आल्हाददायक नव्हतं. म्हणजे माणसं सगळी चांगली होती पण संध्याकाळनंतरचं वातावरण बदलाच. आणि मग ते शिव्या, भांडणं आणि सगळी व्यसनं, जुगाराचे अड्डे असं काय काय जवळपास चालायचं ते. तर तेव्हा ना आईला ते म्हणजे आईचं लक्ष असतंच ना मुलांकडे. मग आमच्यात पण काही गुण असे थोडेसे की भाऊ भावांना कधी मधनं शिव्या देतोय किंवा असं काय काय तिला जाणवायला लागलं असणार ते. तेव्हा तिने मला सांगितलं की तू इथे राहायचं नाही संध्याकाळी आणि तुला मी तबल्याचा क्लास लावते. ऍक्च्युअली त्यावेळेला आमची परिस्थिती पण नव्हती. म्हणजे शाळेचं शिक्षण जेमतेम आम्ही घेत होतो म्हणा किंवा शाळेच्या क्लासला पैसे नसायचे, पण ते आई म्हणाली की मी करीन काय करायचंय ते फीचं, पण तुला मी तबल्याला हे करते, क्लासला लावते. आणि भावाला तिने RSS मध्ये जायला सांगितलं, त्यामुळे तो शाखेत जायला लागला आणि मी तबल्याच्या क्लासला. आणि तिथून तो सांगीतिक प्रवास करतो. तो प्रवास करत तिथून चालू झाला. आणि कल्याण गायन समाज ही कल्याण मधली एक अत्यंत महत्वाची संस्था. म्हणजे आता 100च्या उंबरठ्यावरती संस्था आहे. 98 वर्ष आले. 2 वर्षात शतक महोत्सव आपण साजरा करणार. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये तुझा खूप महत्वाचा भाग असतो. गेले अनेक वर्ष त्या संस्थेशी तू निगडीत आहेस किंवा गेले अनेक वर्ष त्या संस्थेचा एक आयोजक म्हणून तू काम करतो. तर ह्या संस्थेसोबतचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? आता मी मगाशी जे सांगितलं ना की तबल्याचा क्लास, तर तो दिनकर संगीत विद्यालयात मी जायला लागलो. की जे कल्याण गायन समाज संचलित दिनकर संगीत विद्यालय असं होतं. आता गायन समाज तर 1926 पासूनची स्थापना आहे त्याची, म्हणजे आता 98 वर्ष झाली जवळजवळ संस्थेला. आणि दिनकर संगीत विद्यालय पण 1944 पासूनच आहे. बरं त्यावेळेला असं काही आवड किंवा असं शास्त्रीय संगीताची आवड अशी लगेच नाही लागत. म्हणजे ह्या क्लासला गेला आणि 2 वर्षात आवड लागली वगैरे असं नसतं ती कधी. माझ्या वर्गातली काही मुलं तबल्याच्या क्लासला जायची. मग आईने विचारलं तुला काय शिकायचंय, तर बाबा तबला शिकायचं म्हणून मी तबल्याच्या क्लासला गेलो.
मग विद्यार्थी म्हणून तिथेच आवड लागली. आता ह्याच्यात ना गुरुचं खूप महत्वाचं, म्हणजे विद्यार्थ्याला एखाद्या क्षेत्रात आवड निर्माण करणं. कारण तबला हे वाद्यच मुळात कठीण. म्हणजे मी काय खूप मोठा पट्टीचा वादक बिदक नव्हतो किंवा नाहीये, पण ते चांबडी बोलवणं की ती भाषा वेगळी आहे, ती कॉमन मॅनला समजत नाही अशी भाषा, त्याच्यात तुम्हाला आवड लावणं, तर हे काम ना गुरुचं असतं. बरोबर. आणि आमच्या काळात एक आलोणी म्हणून एक सर होते की ज्यांच्या नावाने पण मी काही, ज्यांच्या स्मृतीपत्रात आता मध्ये मी काही कार्यक्रम केले, तर त्यांनी आहे ना खूप अशी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ती आवड निर्माण केली. आणि नुसती वाद्याची आवड नाही केली, तर ज्या शाळेत तुम्ही शिकता किंवा ज्या संस्थेत तुम्ही शिकता, तर तिथे पण तुम्ही काहीतरी तुमचं योगदान दिलं पाहिजे. किंवा म्हणजे मला असं आठवत आहे ना की पहिले 4-5 वर्ष असे नुसते पाऊण तासात आम्ही जाऊन यायचो, शिकायचो वगैरे. म्हणजे मी 78ला क्लास जॉईन केला तो. 1986 साली आमचा गायन समाजाचा हिरक महोत्सव होता, 60 वर्ष होतं. आणि तेव्हा त्यांना व्हॉलेंटियर्स त्यांनी सांगितलं होतं की कोणाकोणाला विद्यार्थ्याला यायचंय तर तुम्ही या. तर त्यावेळेला वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये जे आम्ही शिकत होतो ती आम्ही सगळ्यांनी नावं दिली. आणि आमचा जो आत्ताचा ग्रुप आहे त्यातला बराचसा ग्रुप हा असा व्हॉलेंटियर मधनं तयार झालेला आहे. ओके. म्हणजे मग ती ओढ लागणं म्हणजे कसं ना, बघा मी एक सांगतो की तुम्ही जर का कलाकार आहात तर परफॉर्मिंग आर्टसाठी तुम्हाला परफॉर्मन्स हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे नुसती नाट्यसंस्था असून उपयोग नाही, तुम्हाला पण आता अनुभव आहे. तिथे जर का काहीतरी हॅपनिंग असेल, तुम्ही सारखं काहीतरी करताय, तर त्या ओढीने मुलं तिकडे येतात. बरोबर. बरं तिथे एकदा शिकली की बाबा सिरियल मध्ये मिळतंय किंवा कुठल्या स्टेजवर करायला मिळतंय, ह्याच्यासाठी ना तो तिथे टिकून राहतो. मग 86 साली झालं कसं की आमचा ग्रुप जमला. मग मी काहीतरी 88ला विशारद झालो. विशारद म्हणजे या क्षेत्रातलं पहिलं पाऊल पण नाही म्हणता येणार, पुढे 99 पावलं असतात त्याची. तर ते एक जस्ट तुला बाबा कळायला लागलंय. बरेच जणांना वाटतं की विशारद म्हणजे मी खूप मोठं काहीतरी केलं, तर तसं काही नाही ते. आणि मग 88 पासून आहे ना आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने कार्यक्रम चालू केले. ओके. म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की त्यावेळेला आम्ही 86, 88, 89, 90 अशी संगीत नाटकं बसवली. म्हणजे सुवर्ण तुला झालं, संगीत सुवर्ण तुला, संगीत शारदा बसवलं होतं आम्ही. एक तुकारामांच्या जीवनावर एक संगीत अवस्थांतर म्हणून बसवलं होतं आम्ही. नंतर त्याच्यानंतर काही याच्यात एक कालिदासांच्या जीवनावर आम्ही एक त्यांच्या कादंबरीवर एक बसवलं होतं. तर ही सगळी नाटकं करत होतो आम्ही. किंवा तिथे आमची गॅदरिंग्स व्हायची, ती आम्ही, तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की याची कल्पना नाही लोकांना, दिवाळी पहाट पहिली कुठे चालू झाली तर लोकांना माहिती आहे की दादरला चालू झाली. अजून कुठे 1989 साली पहिली दिवाळी पहाट आम्ही केली. ओके. प्रवीण डवणे तेव्हा आले होते आणि लिटरली 6 वाजता हॉल तुडुंब भरला होता आणि कार्यक्रम चालू केला होता. आणि आज तक दिवाळी पहाट कल्याण गायन समाजात होते. मग त्याचं स्वरूप कधी उपशास्त्रीय असतं, कधी लाईट असतं, कधी शास्त्रीय असतं. हे कसं असतं ना, ही संस्थाच मुंबईच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याला ना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही म्हणा किंवा मिळाली नाही म्हणा. पण त्या संस्थेत जे काही घडतं किंवा आता आम्ही जे काही प्रयत्न करतोय, तर ते नक्कीच सगळ्यांना तुम्हाला कुठल्या तरी वरच्या लेवलला घेऊन जातील. ऍज अ कलाकार म्हणून, ऍज अ श्रोते म्हणून एवढं नक्की सांगतो. आणि आता तू जसं म्हणालास की मुंबई बाहेर संस्था आहे, पण असं असलं तरी सुद्धा मला वाटत नाही, कारण गेल्या 100 वर्ष, आता 98 वर्ष झाली, ह्या 100 वर्षांचा सगळा इतिहास बघितला 1926 पासूनचा आतापर्यंतचा, तर मला असं वाटतं की प्रत्येक दिग्गज कलाकार हा एकदा तरी कल्याण गायन समाजात येऊन, कल्याणमध्ये येऊन त्याने सादरीकरण केलंय, रसिकांकडून कौतुक मिळवलंय. त्यामुळे प्रसिद्धी मिळत नाही असं जरी असलं तरी सुद्धा खऱ्या कलाकार, जे खरे सगळे दिग्गज कलाकार आहेत, त्यांची पावलं लागलेलीच, नक्कीच लागली. आणि त्यावेळेस मी अजून एक सांगतो तुम्हाला, म्हणजे जे मी आमच्या सिनियर्स कडनं ऐकलं ते सांगतो. कल्याण आहे ना जंक्शन होतं, आणि मग ना लांबनं जे कोणी यायचे ट्रेननी, तर ते मुंबईला जायच्या आधी किंवा कार्यक्रमाहून जाताना कल्याणला उतरायचे. आणि गायन समाजात अनेक दिग्गज राहिलेले आहेत, म्हणजे बालगंधर्वांपासून. आणि आमच्याकडे असा एकही कलाकार नाही की ज्याची मैफिल झालेली नाही. म्हणजे आमच्या हॉलमध्ये तुम्ही जर का कधी आलात ना, तर अनेक दिग्गज कलाकारांचे ना पोर्ट्रेट्स लावलेले आहेत. ती जेवढी पोर्ट्रेट्स आहेत ते सगळे त्या वास्तूत येऊन गाऊन गेलेले आहेत किंवा परफॉर्म करून गेलेले आहेत. क्या बात. मी प्रसिद्धी वेगळ्या अँगलनी म्हटलं की आज कसं होतं, कोणताही एका नवीन उपक्रम केला की त्याला मुंबईत झाल्यावर जे काही मिळतो माहोल ना, तो कल्याणला तिथपर्यंत पोहोचायला 10 वर्ष जातात, 20 वर्ष जातात. बरोबर. या अर्थाने मी फक्त म्हटलं, बाकी तुम्ही शास्त्रीय संगीताचं काम म्हटलं तर ते खूप आनंदाने सगळं चाललेलं आहे. आणि सगळ्या कलाकारांना हे आजही भूषणावं आहे की आमच्याकडे नवीन कलाकार पण येतात
की अरे तुम्ही बिदागी नाही दिले तरी चालेल, आम्ही परफॉर्म करायला तयार आहोत. वा. आम्ही अर्थात तसं कधी करत नाही, आम्ही फुलाची पाकळी जे सोर्सेस आहेत ते त्यांना करतो. त्याच्यासाठी आता आम्ही एक उन्नत म्हणून पण एक उपक्रम चालू केलाय. त्याची माहिती मी पाहिजे तुम्हाला नंतर देत की गायन समाजाचं जेव्हा बोलीन त्याच्यात ते पण मी तुम्हाला सांगेन. नाही, त्याच विषयाकडे वळायचंय की कल्याण गायन समाज, आता तू जसं म्हणालास 98 वर्ष, तर अनेक वेगवेगळे उपक्रम आणि ते वर्षानुवर्ष चालू आहेत, अविरतपणे चालू आहेत. आणि ह्या पुढे सुद्धा काही वेगळे उपक्रम करायचे तुमच्या डोक्यात असेल नक्कीच. तर तेच जाणून घ्यायचंय की नेमके कुठले कुठले उपक्रम चालतात आणि ह्या पुढचा प्रवास सुद्धा कुठल्या दिशेने होणार. आता नवीन इमारत त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो की संस्थेला तर खूप मोठा इतिहास आहे. किंवा आम्ही जेव्हा तिथे संस्थेमध्ये आलो तेव्हा ती एक लोड बेरिंगची वास्तू होती. बरोबर. आणि जुनं बांधकाम होतं ते. म्हणजे मला वाटतं 1940-45 दरम्यान ते, जरी 26ला स्थापना असली ना तरी आमचे सुरुवातीचे कार्यक्रम संस्थेचे, जे आमचे संस्थापक आहेत काकासाहेब बर्वे, ते ना असे घरोघरी जाऊन बसायचे, मैफिली करायचे आणि कार्यक्रम करायचे. म्हणजे असं संस्थेला वास्तू अशी नव्हती. मग ते कल्याणातल्या काही दानशूर लोकांनी, रानडे होते किंवा फडके होते, त्यांनी ती वास्तू म्हणजे जमीन आम्हाला दिली आणि त्याच्यानंतर ती वास्तू उभी राहिली. त्यावेळेला तो जो हॉल होता तो लोड बेरिंगचा हॉल होता. अतिशय चांगली वास्तू होती. म्हणजे जे साऊंड इंजिनियर तिथे येऊन गेलेत ना, विदाऊट माईक किंवा विदाऊट ऑडिओ सिस्टीम देखील तिथे मैफिली व्हायच्याच, ज्या पहिल्यापासून ज्या आल्या. हे नंतर कसं 80-82 नंतर आम्ही आमचं साऊंड सिस्टीम घेतली म्हणा किंवा त्याच्या आधीच्या सगळ्या मैफिली तर अशाच झालेल्या. पण त्याचं अकॉस्टिक एवढं चांगलं होतं की एक अशी वरती ना बाल्कनी टाईप होती आणि खाली हॉल होता. हॉल भरला की लोक बाल्कनीत बसायचे. प्रत्येक कोपऱ्यात खूप चांगला आवाज ऐकू यायचा गायकाचा आणि वादकाचा. अर्थात त्यावेळेचे गायक आणि वादक हे जरा जोरकस होते. म्हणजे आताचे माईक टेक्निकनी करतात त्याच्या 10 पट ताकदीने वाजवणारे आणि गाणारे होते. पण तरी सुद्धा त्या हॉलची खासियत होती की त्याचा अकॉस्टिक जे काय त्यावेळी बांधकाम केलं होतं ते सुद्धा अतिशय उत्तम अकॉस्टिक होतं. आता त्या वास्तू हळूहळू ती जीर्ण होणारच, कारण लोड बेरिंगचं किती राहणार. आमचे डान्सचे क्लास चालायचे हॉलमध्ये. मग आम्हाला ना खाली बँक होती भाडेकरून, मग वरनं काहीतरी पडतंय, नाचताना त्रास होतोय, आवाज येतोय आणि आम्हाला पण ते जाणवायचं की आमचं अजून वरती विद्यालय होतं, मग तिथे कौलं पाणी गळणं, हे ते छोटे मोठे त्रास चालू व्हायला लागले होते. आणि मग तेव्हा आम्ही एकदमच नवीन, म्हणजे 30-35 वर्षाचे होतो आम्ही त्यावेळेला. म्हणजे ही गोष्ट कधी जे हा डिसिजन घेतला जेव्हा आम्ही देवगंधर्व महोत्सव चालू केला ना, तेव्हा ह्याचं सुतोवाच झालं होतं की आपल्याला या वास्तूचं काहीतरी नवीन करायला लागणार आहे. आणि त्या फंड रेझिंगसाठी तर खरी देवगंधर्वची सुरुवात झाली होती. तर पहिलेचा जो गायन समाज होता तर तो आहे ना, म्हणजे ऍक्टिव्ह होता, त्यावेळेच्या हिशोबाने ऍक्टिव्ह होता. पण खरी काट टाकली जी ना ती आम्ही अमृत महोत्सव नंतर टाकली. आधी ना प्रासंगिक महोत्सव व्हायचे आमच्याकडे. म्हणजे थोडक्यात सिल्वर जुबली झाली, गोल्डन जुबली झाली, हिरक महोत्सव झाला, किंवा आमचं ते सहस्त्रचंद्र दर्शन झालं. संस्थेचं सहस्त्रचंद्र दर्शन होणारी ही एकमेव संस्था आहे की जिचा आम्ही 16 केला होता. आणि ते तारखेनी आणि तिथीनी सगळे विधी व्यवस्थित करून आम्ही सहस्त्रचंद्र दर्शन केलं होतं. क्या बात आहे. हा, तर हे असे महोत्सव तेव्हा ना काहीतरी ऑकेजन घेऊन किंवा असे नैमित्तिक महोत्सव व्हायचे त्यावेळेला. 2001 साली अमृत महोत्सव होता आमचा. तर त्यावेळेला पंडित भीमसेन जोशी आणि मला वाटतं शिवकुमार शर्मा आणि असे दिग्गज कार्यक्रम त्यावेळेला आम्ही केले होते ते. आणि ते झाल्यानंतर, तो कार्यक्रम झाल्यावर आमचा ग्रुप ऑलरेडी तिथे एस्टॅब्लिश झाला होता. म्हणजे एक आपण म्हणतो ना की हस्तांतरण संस्थेचं होण्याचा तो पिरियड होता, तो ट्रान्झिशन पिरियड ज्याला आपण म्हणतो ते. माझं अजून एक मत आहे की ज्या ज्या संस्थांमध्ये हे हस्तांतरण स्मूथ होतं ना त्या संस्था खूप चांगल्या चालतात किंवा इनफॅक्ट त्या जास्ती जोमाने कार्य करतात. आमच्याकडे आमच्या आधी जी 25 वर्ष पिढी होती, म्हणजे विशेष उल्लेख करावा म्हणजे जे जागतिक कीर्तीचे शिल्पकार आहेत भाऊ साठे किंवा त्यांचा ग्रुप होता सगळा, तर त्यांनी पण 75-76 पासूनच गायन, आधी ते दिल्लीला होते, नंतर इकडे आल्यावर मग त्यांनी गायन समाजाच्या याच्यात काम करायला सुरुवात केली. आणि ते आधीच्या लोकांकडनं पण तसंच झालं होतं की ते सगळे ग्रुपनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी ते काम करायला वाढवायला संस्थेचं जे जे काय प्रॉब्लेम होते ते म्हणा किंवा चांगले चांगले कार्यक्रम करणं, मग 86ला हे सगळं त्यांनी केलं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा नारायणराव मराठे जे आपले सिडकोचे चेअरमन होते आधी, त्यांना अमृत महोत्सव अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.
आणि त्याच्यानंतर आहे ना ते खूप अशी उत्साही होते की अरे अमृत महोत्सव आपण एवढ्या जोरात केला, पुढे काय तर म्हणजे असं काहीतरी करत राहा तुम्ही. संस्था जिवंत पाहिजे, माणसं जिवंत पाहिजेत तिथली. नुसतं आपलं 350 मेंबर आहेत आणि 300 विद्यार्थी आहेत आणि करत काहीच नाही तर ते उपयोगाचं नसतं ते. बरोबर. तर त्यावेळेला ना आम्ही ह्याच्यात नाटक बसवलं होतं अमृत महोत्सव, त्याची एंट्री आम्ही सांगलीला दिली होती राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. ओके. संगीत होनाजी बाळा. वा. तर त्या नाटकाला आम्ही रात्री प्रवास करत होतो. एक बस आमची कलाकारांची होती आणि एक आम्ही जे कायम बॅकस्टेजला असतो तर ते आम्ही गाडीने जात होतो. आणि रात्री 2ला म्हणजे आता हे सगळे म्हणतात की देवबंदर तुझ्यामुळे चालू झाला तुझ्यामुळे, तर असं काही नसतं. ते टीमवर्क असतं, सगळेच असतात त्याच्यात. फक्त ना एक असा एक किडा असतो ना तो मी फक्त एक वाक्य तेव्हा रात्री 2ला बोललेलं मला आठवत आहे की अरे आपण गाव दुनियेत महोत्सव होतात सगळीकडे, तर आपण जसा हा केला तसा दरवर्षी करायला काय हरकत आहे. सगळ्यांनी तिथे तत्वता नाही 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 करायचा 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 ते म्हणून असं की बाबा तुझ्यामुळे सुरुवात झाली. अर्थात मी आहे तिथे 25 वर्ष काम करतोय किंवा माझ्याबरोबर त्यावेळेला गाडीतले जे होते ते सगळे आज कार्यरत आहेत. पण महोत्सवाची सुरुवात झाली ती अशी झाली. आणि मग कसं झालं की तो महोत्सव पण होत गेला. मग ती आमची वास्तू जेव्हा आम्ही निर्माण करायला सुरुवात केली तर ते प्रोजेक्ट जवळजवळ 1.5 कोटीचा आम्ही सुरुवात केलं होतं. ओके. मग मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी आरटीआय मध्ये काही गोष्टी मागितल्या, मग आमचं ते बांधकाम बंद झालं. 6 महिने बांधकाम बंद होतं. म्हणजे आता हे प्रॉब्लेम आहेत ना, हे फार कोणाला माहिती नाही जास्त. 6 महिने चालू असलेल्या काम बंद केल्यावर त्याची कॉस्ट किती वाढते. आता ह्या वास्तूबद्दल मी थोडं बोलतो की हा जेव्हा निर्णय झाला ना की आपण नवीन वास्तू करूया, तेव्हा डोळ्यासमोर असं काही फार मोठं नव्हतं की आपण एवढे कुठनं पैसे उभा करणार. वास्तू करूया ठीक आहे, म्हणजे मी फ्लॅट घेणार, मोठा घेणार, कसा घेणार. बरं तुम्हाला संस्था म्हणून असं कोणी एवढं लोन पण देऊ शकत नाही. जरी बँक आमची भाडेकरू असेल तरी त्याला एक लिमिट आहे की तुम्ही किती लोन देऊ शकता या कामाला. तर डोंबिवलीचे मला एक खूप आनंदाची गोष्ट शेअर करायची की म्हैसकर साहेब होते डोंबिवलीचे डीपी म्हैसकर फाउंडेशनचे सर्व. त्यांनी आम्हाला शब्द दिला. आम्हाला म्हणजे राम जोशी आमचे जे एक सभासद आहेत ते त्यांच्याशी खूप अटॅच होते की त्यांचं आर्टवर्कने ते सगळं ते त्यांचं करायचं सगळं. तर त्यांनी त्यांच्याकडे एकदा विषय काढला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे लागेल ते मी तुम्हाला देतो, अट एकच आहे काम चालू झालं की थांबलं नाही पाहिजे. म्हणजे आता मी त्यांचा आकडा इथे सांगत नाही, पण जे काही उभं आहे त्यातला 80% त्यांच्यामुळे झालं असं धरून झालं. आणि आज सुद्धा आम्ही संस्था म्हणून किंवा आम्ही वैयक्तिक लेवलला आज जे काय गायन समाज सगळीकडे अभिमानाने फिरवतोय की ही एवढी मोठी वास्तू आहे, बरं ती वास्तू करताना सुद्धा कशी केली त्याचा एक जो सेन्स आहे ना तो आम्ही जपायचा प्रयत्न केला. सर्व शास्त्रीय संगीतातील वाद्यांचा वापर करून झालेली ही मला वाटतं भारतातली नाही जगातली एकमेव वस्तू असेल. आता मी जे मगाशी म्हटलं ना प्रसिद्धी पाहिजे तशी मिळत नाही, ही वस्तू आहे ना ज्यांनी ज्यांनी पाहिले ना ते लोक तोंडात बोटं घालतात, कारण त्याचे हार्मोनियमचे रीड्सच 6 मजली आहेत. म्हणजे तो एक आता ते आर्किटेक्ट जे होते ते पण तुम्हाला सांगतो साधना वैद्य म्हणून त्याचे आर्किटेक्ट होते. म्हणजे आम्ही हे आर्किटेक्ट सुद्धा असं कोणाला एकाला काम नाही दिलं. ओके. आम्ही 4 जणांकडनं मागवली डिझाईन्स वगैरे आणि त्यातलं एक आता मला त्याचं नाव नाही आठवत, ज्यांनी गडकरी रंगायतन बांधलं ना त्यांना आम्ही ते सगळे दिले होते. त्यांनी त्यातलं एक सिलेक्ट केलं होतं. त्या आमच्या या साधना वैद्य ह्या माहेरच्या कल्याणच्या, म्हणजे आमच्या इकडे माझे सर होते सतीश बापट, त्यांची बहीण किंवा त्यांचे वडील बापट गुरुजी म्हणून खूप मोठे समाजवादी नेते होते कल्याण. आता त्या इथे आल्यावर त्यांनी सांगितलं मी 1 फुटी कवडी घेणार नाही, मला माझी फी नको, पण हे गायन समाजाची माझं अफिलिएशन. म्हणजे हे ना संस्थेचं भाग्य की आमच्याकडे काही त्रिशूळमय डायलॉग आहे ना जे मी काय कवडीवर 5 लाख ते तसं सगळं आमचं ना जमत गेलं. बरी बिल्डिंग उभी राहिली. बिल्डिंग उभी राहिल्यावर आता आतमध्ये ना कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली. पण ते कार्यक्रमामध्ये आमचे हाईट आहे ना ती 30 फुटी हाईट आहे हॉलची, म्हणजे मॅझलिन फ्लोअर आणि हे त्याच्यामध्ये 30 फूट. तर ते ना हमिंग यायला लागलं की आवाज घुमायला लागला. ते आम्ही तेव्हा आमच्याकडे पैसेच नव्हते त्यामुळे अकॉस्टिक आम्ही करू शकलो नाही ते. आता ह्या बिल्डिंग उभं करताना अजून एक महत्वाचं नाव घेतो मी, L&T फायनान्सचे वायम देवस्थळी होते. आमच्या कार्यकारिणीतले एक महेश जोशी म्हणून आहेत, त्याच्या मिसेसच्या नात्यात ते आहेत. त्यांनी जस्ट एकदा विचारलं की असं आम्हाला सगळ्यांना भेटायला यायचं. आम्ही त्यांच्या घरी आम्हाला त्यांनी बोलवलं. आम्ही गेलो, खूप म्युझिक बद्दल चर्चा केली. अतिशय त्यांना शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत हा त्यांचा आवडीचा विषय. आणि मग आम्ही सगळं सांगितलं त्यांना की बाबा असं असं करतोय आम्ही, तर तुम्ही CSR मधनं किंवा कंपनीकडनं असं आम्हाला काही मदत मिळू शकेल का तुमच्याकडनं.
तर त्यांनी ना असं काही फार उत्साह नाही दाखवला. फक्त ते जाताना म्हणाले की कंपनी नको, मी माझं वैयक्तिक काहीतरी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन देईन. तर एवढ्या मोठ्या माणसाकडे गेले, आम्ही म्हटलं चला वैयक्तिक तर वैयक्तिक जाऊ. काहीतरी म्हणजे आम्हाला असं वाटलं की काय देतील 50,000 लाखभर किंवा असे आहे. आम्ही निघालो तिकडनं. 10 दिवसांनी त्यांच्याकडनं फोन आला आणि सांगितलं LNTच्या ऑफिसमध्ये जा आणि असा असा चेक कलेक्ट करा. तर ते महेश जोशी आणि आमचे दीपक घारपुरे मानतात, ते दोघं जण चेक आणायला गेले होते. 25 लाखाचा चेक होता इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये. वा. त्यामुळे संस्थेचं भाग्य असं आहे ना की आम्हाला कधीही कुठल्या कार्यक्रमाला पैशाची अडचण येत नाही. तुम्ही फक्त इमॅजिन करा की हा कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे किंवा हे तुम्हाला करायचं आहे, तर त्याच्यासाठी कोण ना कोणतरी तुमच्या पाठीशी पण मला असं वाटतं की तुम्ही चांगलं काम करताय. बरोबर. आणि योग्य दिशेने काम करताय, खऱ्या तळमळीने काम करताय, त्यामुळे ते मदतीचे हात आपोआप येतात. हे नक्की असेल. अशी अनेक चांगली कामं बाहेर घडत असतात, पण तरी त्यांना निधीची चणचण ही असते. म्हणजे आता मी आहे ना बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करतो म्हणून मला हे जाणवतंय. मी आता हे गायन समाजाबद्दल बोलतोय की तिथे ग्रुप खूप चांगला आहे, खूप मोठा आहे आणि खूप चांगली माणसं तिथे पाठीशी आहेत. त्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत. आणि हा सगळा इतिहास तर आहेच, पण मी म्हटलं तसं की आता पुढच्या पिढीकडे सुद्धा तू मगाशी जसं म्हणालास की ट्रान्झिशन आहे. बरोबर. तर आता हळूहळू पुढची पिढी पण काम करते किंवा आता हा 100कडनं अजून 125 पर्यंतचा हा पुढचा टप्पा आहे. तर हा पुढचा प्रवास कसा असणार? बरोबर. आता ना आमची जी वास्तू जेव्हा झाली ना नवीन, तेव्हा साहजिकच आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली. कारण आधी बऱ्याच अशा गोष्टी होत्या की जिथे जागा नाही म्हणून आम्ही ते काम करू शकत नव्हतो. म्हणजे आमचा हॉल एकच होता किंवा विद्यालयातल्या खोल्या होत्या त्या मोजक्या होत्या. तिथे एसी नव्हता, एअरटाईट नव्हतं की एक वर्गात तुझा क्लास चालला की बाजूच्या वर्गात त्रास होत होता त्याचा. खूप शॉर्ट टर्म्स होते त्यावेळेला की जे आम्ही टाळू शकत नव्हतो तेव्हा. म्हणजे तेव्हा मनात असून सुद्धा आम्ही त्या वास्तू दुरुस्ती करत नव्हतो. सगळी सोंग आणता येतात पैसे. तर ही जेव्हा नवीन आम्ही इमारत बांधली, ते मगाशी एक ते सांगितलं, ते जे आमची हॉलची हाईट होती ती 30 फूट होती. त्यामुळे ते हमिंग वगैरे यायचं. आणि त्याच वेळेला नेमका ना देवबंदर महोत्सव होता. म्हणजे वास्तूचा आमचा मे जूनला आमच्या ताब्यात मिळाली. 1-2 मैफिली केल्या जुलै ऑगस्टला वगैरे, पण ते काय म्हणजे असं समाधान नव्हतं मिळत ऐकून की गायक पण समाधानी नसायचा. तो तबला वाजवलेला कशा मिटिंगला आम्ही बसलो इकडनं तिकडे तरी ऐकू जायचं नाही, एवढं काहीतरी विचित्र होतं. तर ते अकॉस्टिक करणं गरजेचं होतं. म्हणून ना आम्ही भावे म्हणून एक त्यांना आम्ही भेटलो होतो. तर त्याने आम्हाला जवळजवळ 35-40 लाखाचं कोटेशन दिलं की जे आमच्या आवाक्याबाहेर. म्हणजे आता ऑलरेडी आम्ही सगळं देऊन बसलो होतो. आमचा लाईफ मेंबरचा फंड पण आम्ही वापरला होता, पण आता हे करायला काही नव्हतं. आणि त्याच वेळेला मी ना स्टेट बँकेत गेलो होतो देवबंदरच्या स्पॉन्सरशिपसाठी. तिथे मुळे म्हणून एक साहेब मला भेटले. माझ्याकडे आता त्यांचा नंबर नाहीये, पण मी तो खूप शोधलाय. कदाचित हे त्यांनी कुठं ऐकलं तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. तर त्या मुळे साहेबांना मी भेटलो आणि त्यांना आमचं देवबंदराचं प्रपोजल दिलं. तर ते पटकन मला बोलताना असं म्हणाले की अरे एवढी जुनी संस्था आणि मोठी संस्था आहे, तर तू एवढं छोटं का मागतोय? तर मला काय म्हणजे असे खूप अनुभव होते ना की छोटं काम मागतं करून जे कटवलं की काय द्यायचं नाही कोणी. म्हणजे 10 जणांकडे गेल्यावर 2 जण द्यायचे, 8 जण असंच बोलायचे अरे मस्त एकदम छान द्या. पण ते तर मी म्हटलं की छोटं तर छोटं, पण मला काहीतरी द्या. म्हणजे मी माझ्या अँगलने होतो, काहीच प्रेडिक्ट नव्हतं केलं की यांच्याकडनं काय येणार आहे मला. तर मला म्हणाले तुला जर का छोट्या याच्यात समाधान असेल तर मी ते लगेच सँक्शन करतो. पण मला असं वाटतंय ना की आता मी लेख वाचला तुमचा, आमचा ना सर्व कार्यशील सर्वदा मध्ये जेव्हा लोकसत्तांनी चालू केलं तेव्हा दुसऱ्याच वर्षी पहिली संस्था आमची होती. त्यामुळे ना तो खूप जणांपर्यंत गायन समाजाची नवी वास्तू किंवा हे जे काही प्रकार आहे हे सगळे गेले होते तिकडे. त्यांनी मला सांगितलं गायन समाज मला चांगलं माहिती आहे, मी त्यांचा लेख पण वाचलेला आहे, तू काहीतरी एखादं प्रोजेक्ट मला दे. ओके. आता मला ते एवढं अंगावर आलं प्रोजेक्ट दे. आता मी लगेच कुठे प्रोजेक्ट देणार, पण एकीकडे हा डोक्यात माझा विषय होता. तर मी म्हटलं सांगू का तुम्हाला, ह्या 2 व्यक्तींमुळे आम्ही सांगाड्याचं तयार केलाय, आतलं सगळं झालंय, पण आमच्याकडे हा प्रॉब्लेम येतो की ऐकायला म्हणजे आम्हाला अकॉस्टिक आणि एसी हे 2 करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. तर तिथे तो हॉलला काहीतरी अर्थ आहे. नाही तर सेंट्रली लोकेटेड एवढा हॉल चांगला असून तिथे मैफिली चांगल्या होऊ शकल्या नाही तर उपयोग नाही. बरोबर. तर ते म्हणाले तू मला त्याचं प्रपोजल दे आणि देताना सगळं सीए कडनं सर्टिफाय करून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून असं दे. ओके. कधी देशील? म्हटलं देतो तुम्हाला मी. महोत्सव झाला की नाही 3 दिवसात द्यायचं मला. तर मी म्हटलं हे कधीच हे काम केलेलं नाही. म्हणजे आम्ही ना, मी देवबंदरच्याला पण आम्ही सांगतो की आम्ही कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप आहे नाही आम्हाला खूप लेट मिळायला सुरुवात झाली, ते मी तेव्हा सांगितलं नंतर. तर हे ना आम्हाला अंदाजच नाही की आता काय करायचं. मग आमचा एक सतीश पटवर्धन म्हणून माझा मित्र आहे जो आमचा सीए आहे, त्याला सांगून आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. तो प्रोजेक्ट रिपोर्ट
3 दिवसातच आम्ही जाऊन तिकडे दिला. मी नव्हतो गेलो, पण एक आमचे अरुण काणे, स्वप्नील भाटे, आशिष देवधरकर असे कोणतरी गेले होते. मग त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं की आता एक तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कोणाला तरी यायला लागेल, म्हणजे आमचे पॅनल आहे ते प्रश्न विचारेल काहीतरी. ओके. आता तिथपर्यंत हे एवढी मोठी अमाऊंट देणार आहेत, किती देणार आहेत, काहीही कल्पना नाही. मग तरी सुद्धा ना इंटरव्ह्यूच्या आधी मला फोन आला मुळे साहेबांचा, आणि अरे ते पॅनलवाले प्रश्न विचारतील पण घाबरून जाऊ नको, आपण काहीतरी करणार आहोत. तर मला एकदम दिला. आणि आमचे हे जे 3 जण गेले होते त्यांना उलटे काही पण प्रश्न विचारले, आणि मग ते म्हणाले आता ज्या प्रकारे प्रश्न विचारले त्या अर्थी आपलं काय काम होणार नाही काय असं. मग नंतर मुळे साहेब स्वतः आमच्या गायन समाजात आले, त्यांनी भेट दिली, सगळं ते बघितलं आणि रिपोर्ट वर पाठवला. 1 महिन्यानंतर CSR मधून गायन समाजाला ह्या प्रोजेक्टसाठी 19 लाख रुपये आम्हाला त्यांनी दिले. क्या बात. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही CSR मधनं दिलेली हायएस्ट अमाऊंट आहे. वा. म्हणजे मी जे म्हटलं ना की काय योजलं होतं, मी कशासाठी गेलो होतो, आणि हे सगळं मी निमित्त मात्र, म्हणजे उगाच मोठेपणा नाही की माझी त्यांच्याशी काही ओळख होती तर काही नाही, शून्य ओळख. त्याच्यानंतर ते एकदा महोत्सवाला आले, रिटायर झाले, त्यानंतर आमचा आजपर्यंत संबंध नाही. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं ना, काही जण संस्थेचं एक भाग्य असतं स्वतःचं, आम्ही ते सहस्त्रचंद्र दर्शन केलं, हे व्यक्तीसारखं केलं ना त्यांचं, तर त्या संस्थेचं पण काहीतरी भाग्य आहे की तिथेही अशीच माणसं जोडली जातात, आणि ती माणसं ना काहीतरी प्रकारे मदत करून जातात आणि पुढे नेतात त्या संस्थेला. त्यामुळे हे पुढचं ट्रान्झिशन जे म्हणतो ना, जसे आम्ही आता आलो, आता नाही म्हटलं तरी आम्ही पण सगळे 55, 60, 65, 70 किती वर्ष काम करू हे देवाला ठाऊक, पण आता आम्ही याचा विचार केव्हाच करायला सुरुवात केलेली आहे की आपल्याकडे अजून हे कॅरी करायला शताब्दीनंतर कोण आहे आपल्याकडे. बरोबर. तर आता आमचे जे विद्यार्थी आहेत, तबल्यात शिकलेले आहेत किंवा गाणं शिकलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांची एक कमिटी करून आम्ही त्यांना हळूहळू पुढाकार घ्यायला देतो की बाबा जलसा तुम्ही करा, गुरुपौर्णिमा तुम्ही अरेंज करा, किंवा देवगंधर मध्ये आम्ही त्यांना व्हॉलेंटियर म्हणून बोलवतो. त्यातले आता 8-10 जण आमच्या डोळ्यासमोर आहेत की जे तिथे यायला लागलेले आहेत आता आणि काम करायला लागलेले आहेत. त्यामुळे ते एक आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की याचं ट्रान्झिशन कसं होईल, आणि ते आता तो वारसा घेऊन जातील ते. म्हणजे मला असं वाटतंय की कोण ना कोणतरी सक्षम उभं राहणार, आणि तिथे कसं आहे ना, तिथे तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, बघा एक सांगतो, जो मनुष्य निष्ठेने आणि निस्वार्थीपणे काम करतो ना, त्याच्यामुळे संस्था चालतात. तुम्हाला एक उदाहरण देतो. कोणतीही संस्था चालते ना तेव्हा ती त्याचे कार्यकर्ते कसे हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आमची आता शास्त्रीय संगीतात काम करणारी संस्था आहे, पण इथे ना शास्त्रीय संगीत न शिकलेले पण तेवढेच आहेत. कारण नुसती संस्था चालवणं म्हणजे नुसतं गाणं नसतं ते, की आज आता मी म्हटलं की हे उभं केलं सगळं, किंवा याचं क्लरिकल वर्क खूप असतं, इन्कम टॅक्सचं काही असतं, चॅरिटी कमिशनरची काही कामं असतात, महापालिकेची काही कामं असतात, किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करताना सुद्धा आयोजनाची काही कामं असतात. आता ही कोण करणार? ही कलाकार जनरली करत नाहीत. बरोबर. आणि जर का ही सगळी कामं कलाकारांनी करायची म्हटली तर ते एका मेहनत 2 तलवारी तसा तो प्रकार असतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही जरी शास्त्रीय संगीतात काम करणारी संस्था असली तरी आमच्याकडे त्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे, त्यांना त्याचे कान आहेत, पण ते स्वतः काही शिकलेले नाहीयेत किंवा ते स्वतः काही कलाकार नाहीयेत, त्यांचा ना हिडन इंटरेस्ट काही नाही. बरं. शास्त्रीय संगीत शिकलेला किंवा एखाद्या कलाकार संस्थेतून काम करतो ना, किती नाही म्हणा तुम्ही, म्हणजे मी हे सांगतो की कोणीच त्यातला निस्वार्थीपणे तिथे येत नाही. म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला की माझा मुलगा तबला शिकतोय तर मग काही, किंवा मला आता काही आयोजनाला मिळतंय का, मी तबला शिकलेलो आहे, किंवा माझी मुलगी गाणं शिकते, किंवा मला कुठे यांना स्टेज मिळणं किंवा काम करायला मिळणं किंवा काही सादर करायला मिळणं ह्याच्या व्यतिरिक्तच त्यांचा रोल असतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ज्यांना शास्त्रीय संगीत कळतं ती तर माणसं हवीतच, कारण तेच तर काम आहे पुढे नेणं आपल्याला. पण ते करताना ही जी बाकीची लोक की ज्यांचा कुठलाही उद्देश तिथे नाहीये किंवा कोणताही स्वार्थ नसताना ती जेव्हा खांद्याला खांदा लावून काम करतात, हे खूप अतिशय चांगलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आमचं हे आत्ताचं नाही, आमच्या ह्याच्या आधीच्या पिढीमध्ये पण, त्याच्या आधी पण कोणी असे खूप परफॉर्मर आहेत किंवा खूप कलाकार आहेत कोणी, असं काहीच नव्हतं ते. पण बाबा ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे, याचं शिक्षण आपण द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की बाबा निदान चांगला कान्सेंट तर व्हायला पाहिजे, गाणं चांगलं कसं हे तुमच्यात सांगीतिक संस्कार झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळत ते, बरोबर, किंवा त्याची आवड लागल्याशिवाय नाही कळत ते. अशा अर्थाने ते सगळं काम होत चाललेलं आहे आतापर्यंत. आणि देवगंधर्व महोत्सवाविषयी मगाशी तू बोललास की ती रात्री 2 वाजता करायची, काहीतरी विचार डोक्यात आला.
पण त्याच्यानंतर गेली अनेक वर्ष हा प्रवास सुरू आहे आणि देवगंधर्व महोत्सवामध्ये मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीमधले सगळे कलाकार, जवळपास दिग्गज कलाकार, चांगले चांगले कलाकार येऊन तिथे त्यांचं सादरीकरण करून गेले. बरोबर. तर हा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे देवगंधर्व महोत्सव, कारण खूप मोठा महोत्सव असतो, तो खूप मानाचा महोत्सव आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आयोजनामध्ये तितक्याच अडचणी सुद्धा येत असणार किंवा तितकीच धावपळ सुद्धा होत असणार. तर असे काही लक्षात राहिलेले प्रसंग आहेत का की काही प्रॉब्लेम झालेत, आयत्या वेळेला काहीतरी धावपळ करून ते सोडवायला लागलेत, असं काही घडलंय? असं पण झालंय बऱ्याच वेळेला, ते सांगतो मी. खरं तर ना या महोत्सवाची सुरुवात पण खूप विचित्र झाली आहे. म्हणजे मी उदाहरण सांगतो, जसं मी तो विचार मांडला ना, तेव्हा जी यंग पिढी आमच्या बरोबर होती त्यांनी लगेच थम्सअप की चला करूया करूया. पण मग आता कसं करायचं, तर मी म्हटलं इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रोग्राम्स 1000 रुपये देणारे 100 जण शोधा. तेव्हा कोणी 5 देईल, कोणी 2 देईल. कारण तुम्हाला जेव्हा कलाकारांकडे जाताना, माझ्याकडे आता 1 लाख 1.5 लाख रुपये आहेत आणि त्यावेळेच्या किमती खूप कमी होत्या. म्हणजे ही मी 2002 ची गोष्ट सांगतो की जेव्हा आमचा पहिला महोत्सव झाला तेव्हा. बरोबर. तर तेव्हा आम्ही परवीनजी सुद्धा नव्हत्या, पंडित विश्वमोहन भट होते पहिल्या वर्षी आणि मला वाटतंय माणिक मोती होता. ओके. म्हणजे अशोक हंड्यांचं. असं 3 दिवस आम्ही ते केलं होतं त्यावेळेस. तर ह्याच्या आधीची एक हिस्ट्री सांगतो, म्हणजे हे थोडंसं कटू आहे पण सांगायला काय हरकत नाही कारण ते होऊन गेलेलं आहे. गायन समयाने अनेक वर्षापूर्वी म्हणजे 60, 65, 55च्या वेळेला रंगभवनला एक असा खूप मोठा कार्यक्रम केला होता. म्हणजे पंडित रविशंकरांपासून असे काय काय दिग्गज तेव्हा आले होते. पण त्याला मुंबईत केल्यामुळे, जसा कल्याणच्या माणसाने मुंबईत कार्यक्रम करणं खूप कठीण असतं, तर त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला ते आणि खूप तेव्हा लॉस वगैरे झाला होता. त्यामुळे आम्ही तेव्हा जस्ट आता हे 2001 म्हणजे आम्ही होतो पण आणि नव्हतो पण, म्हणजे आमच्या हातात डिसिजन मेकिंग नव्हतं पण आम्ही काम करत होतो. आमचा उत्साह नक्कीच जास्ती असणार. पण अनुभवी माणसं जी होती त्यांनी आम्हाला एक सांगितलं की हे तुम्ही करताना करा, आम्ही पण बरोबर आहोत, पण ह्याचा कोणताही बोजा संस्थेवर यायला नको. कारण मागचा अनुभव ना, ते अनुभवी लोक ना सगळे. बरोबर. तर तेव्हा आम्हाला थोडासा राग आला होता, पण संस्थेचा विचार करूनच ते आम्हाला बोलले असतील हे आता जाणवत आहे. कारण आम्ही आता नवीन लोकांना सांगताना हे सांगतो की बाबा हा विचार पहिले करा, उत्साह तर ठीक आहे. तर आम्ही तेव्हा मला आठवतं एजीएम मध्ये आम्ही सगळ्या सभासदांना शब्द दिला होता की 1 रुपयाचा बोजा गायन समाजावर न पडता हा महोत्सव सलग 5 वर्ष तरी आम्ही करू, 5 वर्षाची परवानगी द्या. ह्या महोत्सवाची पहिली जी काय झालेली आहे ती फक्त 5 वर्षाची झाली. असं करून तो महोत्सव चालू झाला. पहिल्याच वर्षी आमचे कल्याणचे जयकुमार पाठारे म्हणून जे उद्योजक आहेत VIP इंडस्ट्रीजचे, ते अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी एक कार्यक्रम स्पॉन्सर केला, आमचं अर्ध टेन्शन गेलं. नंतर आमचे शेटे सर म्हणून आमचे शेटेज इन्स्टिट्यूट बनले, त्यांनी पहिल्या वर्षी आम्ही फक्त त्यांच्याकडे ऍडव्हर्टाईजसाठी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की मी आणि माझी मुलं आहेत तिथपर्यंत दरवर्षी मी 1 लाख रुपये महोत्सवाला देणार. क्या बात. हे दुसऱ्या वर्षीपासून चालू झालं. म्हणजे प्रायोजक मिळायला लागले पण त्यांना लोकल लेवलचे मिळायला लागले, कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप अशी नाही मिळत होती. पण यांच्या भरोश्यावर आमचा ऍटलिस्ट दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. तर त्याच्यामध्ये नंतर आता तू जसा उल्लेख केलास की कल्याण डोंबिवलीचा महोत्सव, म्हणजे मी तरी माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये किंवा कुठे उल्लेख असताना कल्याण डोंबिवलीकरांचा मानाचा उत्सव, याचं कारण तुम्हाला सांगतो. डोंबिवलीत डॉक्टर कवी होते, म्हणजे आहेत ते आमचे अध्यक्ष होते 3ऱ्या वर्षी का 4थ्या वर्षी. जेव्हा आमचा हा महोत्सव आत्ररंग मंदिरचं रिपेअरिंगचं काम चालू होतं म्हणून बंद झाला होता, म्हणजे कल्याणला नाही करता येणार. मग आता तुम्ही महोत्सव आला तर ते कल्याणकर, मग तुम्ही म्हणजे मग दुसरी जागा, मैदान, खूप पर्याय झाले. पण आम्ही तेव्हा बोल्ड डिसिजन घेतला की आपण कल्याण डोंबिवलीकर म्हणतोय ना, तर आपण डोंबिवलीला करूया ना. जसे पहिल्या 6 वर्षात जेव्हा इथलं थिएटर नव्हतं तेव्हा डोंबिवलीचे लोक कल्याणच्या महोत्सवात बऱ्यापैकी यायचे, म्हणजे त्यांची संख्या चांगली होती ती. तर आम्ही तो डिसिजन घेतला की आपण हा महोत्सव डोंबिवलीला करू. आणि नुसता तो नाही डिसिजन घेतला, तर डोंबिवलीचे जे टाटा समूहाचे जे उच्च पदाधिकारी आहेत, माधव जोशी, ते अध्यक्ष होते आणि माझाच मित्र संदीप वैद्य की जो BMC माझ्याबरोबर होता आणि इथे टिळकनगर गणेशोत्सव मंडळाची अटॅच आहे, खूप संस्थांची अटॅच आहे, तो उपाध्यक्ष होता. असं 1 वर्ष आम्ही तिथे गेलं. मग नंतर परत कल्याणला गेलं, तेव्हा म्हटलं हे असं कोणाला वाटायला नको, कारण बोलणारे कसे कुठनंही बोलतात ना, किंवा डोंबिवलीत महोत्सव केला म्हणून तुम्ही डोंबिवलीकरांना अध्यक्ष केलं. तर मग आम्ही म्हटलं की तसं नसतं ते आमच्याकडे, आम्ही 2-2 वर्षासाठी करतो. भले जरी महोत्सव कल्याणात झाला तरी तुम्ही कंटिन्यू करायचंय. आणि ते आमच्यात एवढे चेहरे झाले की आज देखील माधव जोशी आमच्या कमिटीत काम करतात. म्हणजे आमच्याकडे, मी अजून एक उदाहरण देतो, देवगंधर्व महोत्सवाचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद आहे ना, हे पहिल्या वर्षीपासून आम्ही गायन समाजाच्या बाहेरच्या व्यक्तीला देतोय. याचं कारण काय की ते एक तर कमिटी ऍडॉक कमिटी आहे, म्हणजे घटनेप्रमाणे तिथे तो सभासद असण्याची गरज नाही काही. आणि त्या निमित्ताने चांगली चांगली लोक आमच्याशी अटॅच होतात.
म्हणजे आमचे आत्ताचे जे संदीप जाधव अध्यक्ष आहेत, डॉक्टर संदीप जाधव, हे सुद्धा 2006 साली पहिले उपाध्यक्ष म्हणून आत आले, मग अध्यक्ष म्हणून आत आले, मग गायन समाजाचे अध्यक्ष. अशी अनेक चांगली माणसं आज आमचे ट्रस्टी आहेत, दोन्ही ऍडव्होकेट जल्लावार आहेत, खूप मोठे ऍडव्होकेट, आणि डॉक्टर नंजप्पा आहेत. हे पण सगळ्यांनी देवबंदरोमध्ये आधी कमिटीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग ते गायन समाजाचे सभासद होऊन. थोडक्यात आहे ना, देवबंदरो महोत्सव बद्दल बोलायचं झालं ना, तर तो अजून एक आपण म्हणतो ना मॅनेजमेंट स्टुडंटसाठी असलेला धडा आहे. कारण तिथे जे काम करतात ना त्याची तयारी जुलैपासून चालू होते. आता ह्या वर्षीच्या देवबंदरोचे आर्टिस्ट ठरले आता. म्हणजे ही पद्धतच आहे, जुलैमध्ये आम्ही ते साधारण करायला घेतो, कारण 6 महिने आधी, आणि मग सगळी कामं त्याची, मग प्रायोजकांकडे जा, मग त्याच्या सोयीनेरची जाहिराती. सोयीनेरचा एक विषय असतो आमचा दरवेळेला, एक विषय घेऊन, संगीतावरचा कुठला तरी एक विषय घेऊन सगळ्या चांगल्या कलाकारांकडून आम्ही लेख मागवतो, आणि त्याचं म्हणजे सोयीनेर हे आमचं उत्पन्नाचं साधन नाही. ज्यांनी ज्यांनी देवबंदरचा सोयीनेर ठेवलेला आहे त्यांच्यासाठी तो खूप मोठा ठेवा आहे, की अनेक चांगले लेख तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळतात. आणि असा आमचा 3 दिवसाचा महोत्सव असतो की ज्याच्यात सगळं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं. कामं आदत केलेली असतात, एका कामात दुसरा ढवळाढवळ करत नाही, तुला दिलं तू करायचं पूर्ण. आणि याच्यामुळे ना मला आठवतं की जे आता ह्या वेळेला आमचे मुंबईतले जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, डॉक्टर अविनाश सुपे, ते 2 वर्ष आमच्याकडे अध्यक्ष म्हणून आले. आता ते मुंबईकडे आले, त्यांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड आहे. पण ते जाताना आम्हाला असं रिमार्क देऊन गेले की अरे मी तिथे आलो, मला असं काही करूच दिलं नाही, जाणवतच नाही. कारण सगळं एकदम डिसिप्लिन मध्ये ठरलेलं असतं, कोणी कोणाचं काम करायचं, आरेला कार्य नाही, स्टेजवर जाण्याची धडपड नाही, माझा उल्लेख व्हावा म्हणून काही विषय नाही कुठे काही. म्हणजे असं म्हणताना आम्ही म्हणतो की अरे सगळेच अध्यक्ष आहेत, सगळेच उपाध्यक्ष आहेत तिकडे. तर अशा प्रकारे देवबंदराचं काम चालतं, आणि आज सुद्धा तसंच चालतंय. ज्यांनी ज्यांनी त्या कमिटीत काम केलंय त्यांच्याकडनं तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. आता याच्यात अडचणी म्हणाल तर एक पहिले मी तुम्हाला सांगितलं की पहिले 6 वर्ष आम्हाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप नव्हती, तेव्हा आम्ही ते जमवून दिलं. पण नंतर मग हळूहळू मुंबईला जाऊन, आता ह्याच्यात अजून एका माणसाचा चांगला उल्लेख करेन मी. पंचम निषाद म्हणून एक मुंबईला संस्था आहे, पंडित C.R. व्यासांचे सुपुत्र शशी व्यास. तर C.R. व्यासांचं, पंडितांचं आणि गायन समाजाचे खूप जुने संबंध. म्हणजे मला आठवत आहे की आम्ही शास्त्रीय संगीताची राज्यस्तरीय स्पर्धा जेव्हा चालू केली तेव्हा त्याचे 2 राऊंड झाले, आणि फायनलचं परीक्षा म्हणून पंडितजी आमच्याकडे आले. म्हणजे एवढं त्यांचं प्रेम की तुम्ही आता नाही तर एवढा मोठा माणूस परीक्षक म्हणजे. पण ते ना फक्त कोणीतरी विचारलं, ते म्हणाले अरे वा क्या बात आहे, मला खूप चांगलं तरुण लोकांचं गाणं ऐकायला मिळेल, मजा येईल. आणि ते 2 दिवस आमच्याकडे होते नंतर. तर शशी व्यासांचं आणि आमचे गायन समाजाचे खूप चांगले ऋणानुबंध. त्यांना जेव्हा कळलं की यांनी देवबंदर चालू केलंय, आम्ही त्यांना आमचं बजेट सांगतो की सर ह्याच्या बाहेर आम्ही देऊच शकत नाहीत, कुठनं देणार ना. तर ते जे कोणी पहिल्या 8-10 वर्षात जे कोणी दिग्गज आमच्याकडे गायले, म्हणजे मी उदाहरण सांगतो, झाकीरबाईं पासून सगळे, हरिहरन, पंडित हरिहरन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, राशीद खान साहेब 2 वेळा येऊन गेले, किंवा हे सगळी मंडळी ना, पंडित अजय चक्रवर्ती आमच्याकडे गायन समाजात आले होते त्यामुळे आमच्याकडे आले होते. पण नंतर कौशिकी चक्रवर्तींबरोबर आमचं काही तेव्हा हे नव्हतं डायरेक्ट. आणि कसं आहे ना, हे किती नाही म्हटलं तरी यांच्या सगळ्यांच्या बिदाग्या आणि आपलं तिकीट. बरं, आमच्या इकडे तिकीट विक्री हा जो प्रकार आहे, प्रवेशिका, आज सुद्धा आम्ही एवढे चांगले कार्यक्रम, 3 दिवस 4 सेशन, 1000च्या वर पहिलं तिकीट नसतं, आणि 1000, 750, 500. आता ह्याच्यात हे नाही जमत कुठे, गणित कायम मिसमॅच असतं. त्यामुळे तुम्हाला प्रायोजक नाही तर कलाकारांनी कमी किमती करणं हा एक पर्याय सुद्धा आहे. तर शशीजींनी अनेक कलाकारांना हे कन्व्हिन्स केलं की अरे तुम्ही गायन समाजासाठी गाताय, हा कॉर्पोरेट शो नाहीये, तर एवढं सांगून तुम्ही तुमची बिदागी सांगा. आणि अनेक जणांनी ते ऐकलं आणि आमच्याकडे येऊन त्यांनी त्यांची कला सादर केली. त्यामुळे त्यांचा उल्लेख या महोत्सवाच्या ह्याच्यात होणं गरजेचं आहे. आता दरवेळेला अजून एक तुम्ही अडचणी म्हणलात ना, तर आम्हाला तारीख मिळवणं. अत्रे जेव्हा चालू झालं, ऍक्च्युअल जेव्हा अत्रे चालू झालं तेव्हा देवबंदर महोत्सव चालू झाला. म्हणजे 2001 ला अत्रे चालू झालं, म्हणजे अमृत महोत्सव, आणि नंतर लगेच देवबंदर झालं. तर त्याच आम्हाला असं ठरवायचं होतं की तो एक असं हे व्हायला पाहिजे की ह्या दिवशी दिवस राखून ठेवा आणि हे देवबंदर जसं सवाईचं होतं त्यावेळेला. तर ते डिसेंबरचा 2nd वीक हा आमचा ठरलेला असायचा. पण ते नंतर असं होत गेलं की कोणीतरी त्या तारखा दुसऱ्यांनीच मागितले. मग एकदा कोणतरी कोर्टात गेलं होतं की ह्यानाच या तारखा का द्यायच्या. त्याच्यावरनं मग ते शेवटपर्यंत कोर्टात मॅटर की आता तुम्हाला अजून कोर्टाने स्टे दिल्याशिवाय तुमचा महोत्सव नाही होत आदल्या दिवशीपर्यंत. हे असे अनेक टेन्शन्स त्यावेळेला आली की म्हणजे कोण कशासाठी करत होतं माहित नव्हतं, पण करत होते म्हणजे, आणि असतात ना असे.
सुराला बेसूर लागतो चिंतक असतात म्हणजे त्याला तर पण बेसूर ओढ म्हणतो ना आपण. तर त्यावेळेला ना मंदार हवे आहेत जे डोंबिवलीचे म्हणजे मनसेचे, त्यांचे पण समाजाशी संबंध डायरेक्ट काही नाही. बाकीच्या नगरसेवकांनी पण सपोर्ट केला, पण ह्यांनी आहे ना महापालिकेत ठराव मांडला आणि देवगंधर्वला डिसेंबर मधल्या सेकंड वीकच्या ह्या 3 तारखा कायमस्वरूपी देण्यात येणार. म्हणजे आता डोंबिवलीला पण आम्ही जेव्हा केला ना तेव्हा आम्ही जिथे करू तिथल्या तारखा आम्हाला पाहिजेत ना, आम्ही इथे पण अर्ज देतो. कोणताही त्रास आम्हाला आता त्याच्या पुढे झाला नाही. पहिले एक 6 वर्ष त्रास झाला, आता तारखांचा त्रास आम्हाला होत नाही काही. आणि बाकी कलाकार ऐन वेळेला कॅन्सल होणं किंवा ऐन वेळेला न येणं, मी पहिल्या वर्षीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. पहिल्या वर्षी आम्ही ना प्रभाताईंचा महोत्सव बघून पंडित विश्वमोहन भटांना फोन केला आणि ठरवलं. आणि त्यांना आम्ही सांगितलं विजय घाटेंना सांगा, जो इथे होते ना त्यांनाच तुम्ही सांगा. तर ते म्हणाले बिलकुल बिलकुल. त्यांना सांगितलंच नव्हतं. बर. आणि मी 2 दिवस आधी विजय घाटेंना फोन केला की तुम्ही कसे येणार आहात उद्या. उद्या काय, मी म्हणलं अरे विश्वमोहनजीं बरोबर तुम्ही आहात ना. अरे मैं तो इधर आमच्या गली खास आपके सवयीमध्ये मी परफॉर्म करतोय. पण मग नंतर असं झालं की पंडित योगेश समसीना आम्ही कॉन्टॅक्ट केला, ते नशिबाने त्या दिवशी अवेलेबल होते. बर. मग ते आले आणि तो कार्यक्रम पार पडला. पण कलाकारांचं बऱ्याच वेळेला अनसर्टन होतं, कोणी आजारी पडतं किंवा असे बरेच प्रसंग आले की ज्याला ऐन वेळेला तुम्हाला फेस करायला लागतं. म्हणजे देवकीताई पण सवाईमध्ये गायल्या, तिकडे पण त्या खुकत होत्या आणि त्या आमच्याकडे त्यांनी कॅन्सल केलं. मग आम्ही ऐन वेळेला मग आम्ही पराडकर मॅडमना फोन केला, शिवाताईंना, की बाबा असं असं झालेलं आहे, आता कॅन्सल झाल्यावर या हे सांगणं पण गैर आहे म्हणजे मोठ्या कलाकारांना की ते रिप्लेसमेंट म्हणून. बरोबर. पण त्यांना आम्ही फॅक्ट सांगितलं, त्यांनी पण एका मिनिटात कुठेही नाही न म्हणता त्या आल्या. म्हणजे हे परत संस्थेचं मोठेपण आहे. हे कुठेही असं आम्ही वैयक्तिक काही बोललो म्हणून नाही ते, पण गायन समाजाकडे बघून की आता आणलेले आहेत तिथे आणि काहीतरी कार्यक्रम चांगला होणं गरजेचं आहे, त्या दर्जाचं होणं, म्हणून त्यांनी ते ऍक्सेप्ट. आणि कल्याण गायन समाज याविषयी आपण बोललो, देवगंधर्व महोत्सवाविषयी बोललो, पण फक्त ह्याच संस्थेची नाही तर कल्याण मधल्या अनेक इतर संस्थांची सुद्धा तू जोड लागलेला आहेस. म्हणजे महत्वाचं नाव घ्यायचं झालं तर स्पंदन सारखी संस्था आहे किंवा होरायझन इव्हेंट सारखी संस्था आहे की ह्या माध्यमातून सुद्धा अनेक वेगवेगळे उपक्रम तू राबवत असतोस, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतोस. तर ह्या संस्थांविषयी सांग की त्यांची सुरुवात नेमकी कशी झाली. स्पंदन आहे ना, स्पंदनची सुरुवात मी थोडं सांगतो की मला म्हणजे जेव्हा स्पंदन आम्ही चालू केलं ना तेव्हा मला खूप जणांनी विचारलं की अरे तू इथे येत आता स्पंदन कशासाठी. खरे ना दोन्हीचे उद्देश खूप वेगळे आहेत. म्हणजे मी दोन्हीकडे काम करणं हा विषयच नाही, कारण दोन्हीकडे टीम आहे, दोन्ही चॅरिटी याच्याकडे रजिस्टर्ड संस्था आहेत. आमच्याकडे जेव्हा पूर आला होता ना, म्हणजे 2005-06 ची गोष्ट, तेव्हा आमच्या सोसायटीत 10 फूट पाणी होतं, सगळ्या गाड्या बिड्या तरंगत होत्या आणि सगळं आजूबाजूला. तर त्यावेळेला आमच्या सोसायटीतले जे आम्ही त्यावेळेचे बोरगावकर टॉवर युथ क्लब, तेव्हाचे तरुण आधी थोडक्यात, तर आम्ही तेव्हा आहे ना, म्हणजे मी ऑफिसमध्ये अडकलो होतो कारण मी बीएमसी जॉब करतो, त्यामुळे मी तिकडे अडकलो. पण इथे जे जे होते ना त्यांनी खूप काम केलं आणि त्याच्यानंतर 3 दिवस पण आम्ही खूप काम केलं. म्हणजे कोणाला कपड्याची मदत असेल, हे असेल ते असेल, आणि तेव्हा आमच्या खिशातनं पैसे काढून आम्ही ते सगळं केलं होतं. बऱ्याच जणांनी केलं तसं आम्ही केलं. मग तेव्हा आहे ना आमचं असं ठरलं होतं की आपण आहे ना असा एक कुठला तरी एक फंड तयार करूया की ज्याचा उद्देश काही नसेल पण असं वेळेला तुम्हाला देता येईल. कोणताही उद्देश नसताना आम्ही ते पैसे काढायला सुरुवात केली. 2 वर्ष असे ते पैसे आम्ही जमा करत होतो. पण त्यातनं घडत काहीच नव्हतं. आमच्याकडे कोणी मदत मागत पण नव्हतं आणि आम्ही कोणाला देत पण नव्हतो. बरं, हा पैसा काय पार्टीसाठी नव्हता, त्यामुळे तिथे पण वापरत नव्हतो. तर एकदा असेच आम्ही सगळे बसलो असताना मी असा विषय काढला की अजून 2 जणांनी काढलं की आपण एक काहीतरी उद्देश घेऊन काम करूया. आणि मग सगळ्यांना म्युझिकची आवड आहे तर आपण त्याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम लावू. किती कार्यक्रम लावू वगैरे विषयच नव्हता. तेव्हा संदीप वैद्यनीच आयुष्यभर मुलुगाई डोंबिवलीत ठेवला होता. का त्यांनी मला सांगितलं होतं की अरे हा खूप चांगला आहे. 2008 ची गोष्ट, म्हणजे जेव्हा ते सुरुवात झाली होती. तर मी यांना म्हटलं की चला आपण सगळे कॉन्टॅक्ट करू आणि पहिला कार्यक्रम करू, काय मिळतील ते उत्पन्न वाटून टाकू, पण शिक्षणासाठी म्हणून दिल्या. तर सगळ्यांनी चला शैक्षणिक मदत केव्हाही चांगली, म्हणजे गरीब मुलांना असं. तेव्हा आम्ही तो पहिला कार्यक्रम केला. तो पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल झाला. आणि मग लोकांकडनं आमच्याकडे अर्ज यायला लागले की यांना मदत द्या, यांना मदत द्या. किंवा पेपरात बातम्या तशा आम्ही दिल्या ना महाराष्ट्र टाइम्स मध्ये वगैरे की बाबा शैक्षणिक, तर ते पैसेच पुरत नव्हते मग आम्हाला. म्हणजे अर्ज एवढे यायचे आणि आमच्या हातात काही नसायचं. मग दुसरा कार्यक्रम लावा, तो फुल गेला. आणि मग आम्ही ठरवलं की 2 वर्ष आम्ही असंच काम केलं. म्हटलं रजिस्ट्रेशन वगैरे केलं ना की ते मग तुम्हाला ते फॉलो करायला लागतं. तर आम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्ष ना 2008 ते 10-12 पर्यंत आम्ही असंच काम केलं की दरवर्षी आम्ही 2 कार्यक्रम करायचो.
त्यातले जे काही येईल ते डिस्ट्रीब्यूट करायचो आणि कमी पडतील ते आम्ही खिशातनं टाकायचो. पण 12ला रजिस्ट्रेशन झाल्यावर मग त्याचे नियम आले सगळे, आमची मंथली फी आली. मग आम्ही आमच्यात अशी एक स्क्रुटिनी कमिटी केली होती की गरीब आणि हुशार हे दोन्ही क्रायटेरिया आहेत. नुसता हुशार असून नाही आणि नुसता गरीब असून नाही. मग तुम्ही कुठल्या मुलाला काय द्यायचं फी, तर हे सगळे घरी जाऊन बघायचं की ऍक्च्युअल गरीब आहे ना. ओके. आणि मग त्या पॅरामीटर मध्ये बसायचे, मार्कशीट घेऊन त्याच्याकडनं अंडरटेकिंग घ्यायचं किंवा पुढे 3 वर्ष चांगले मार्क मिळतील त्याला. पुढे पण आम्ही त्यांना 10वीला दिले तर 11वी 12वीला पण आम्ही द्यायचो. ओके. किंवा शेवटपर्यंत द्यायचो, पण त्याचं मार्कशीट बघून द्यायचो की याचं पर्सेंटेज खाली आलं तर आम्ही द्यायचो. तर असं करत करत आजवर आम्ही जवळजवळ 27 ते 28 कार्यक्रम सादर केले. आणि हे सगळे ना नाविन्यपूर्ण कार्यक्रम. म्हणजे काही असे व्यक्तिविशेष होते की गुलजारांचा होता किंवा व्ही शांतारामांचा होता, मी सिनेमा पाहिलेला माणूस, किंवा सगळे असे आम्ही एक एक उलगडत गेलो की मदन मोहनचा अनप्लग केला आम्ही, साहिरचा त्याच्या जीवनावर. तर इव्हन ना अजून कुठलं 7 रंग के सपने ऋषिकेश मुखर्जींच्या गाण्यांवर आम्ही असं काहीतरी आम्ही वेगळं. इव्हन मराठी पण केले, देवगाणी केला आम्ही, किंवा एक आवर्तन म्हणून आदिती भागवतचा. वेगवेगळे कार्यक्रम की जे कल्याणात झालेले नाहीत, ते होत नाहीत असे. आता आम्ही संकर्षण वाया स्पृहा केला. ओके. की जो फुल झाला आमचा आता शेवटचा पण. आणि यातनं बऱ्यापैकी अमाऊंट आमच्याकडे जमते आणि आम्ही जवळजवळ आतापर्यंत 300 ते 350 जणांना मदत केलेली आहे. क्या बात. म्हणजे ही मदत अशी काही लाखातली नाहीये, पण ज्यांना 10,000चं पण काहीतरी अप्रूप आहे ना, की माझे वह्या पुस्तकं येत आहेत आणि माझा गणवेश येत आहेत, मला छत्री मिळते, एवढी सुद्धा मदत त्यांना पुरते. एकदम रूट लेवलला जाऊन मदत करतो आम्ही. किंवा आदिवासी पाड्यातल्या काही शाळा आहेत, मग त्या शाळांमधल्या वसतिगृहांना आम्ही फॅन दिले म्हणा, किंवा तिथे फराळ पोचवायची कामं आम्ही करतो. कधी त्यांना काही वह्या लागली तर आम्ही देतो. सतरंजा वस्तू स्वरूपात. आम्ही हे कोणालाही कधी कॅश देत नाही. त्या एक तर कॉलेजला किंवा शाळेला डायरेक्ट चेक, आणि नाहीतर त्याला ज्या काही वस्तू लागतील ते आणून त्याची रिइम्बर्समेंट. म्हणजे जे डोनर आमच्याकडे आहेत त्यांचा पैसा, त्याचा प्रॉपर विनियोग कसा होईल याची आम्ही काळजी घेत होतो. आणि आता हे सगळं तू सांगतोय त्याच्यामध्ये होरायझन इव्हेंट्स ही सुद्धा एक संस्था. आता ते पण त्याविषयी थोडं. आता ना मी तारखा थिएटरच्या अशा घेतो ना, म्हणजे खरं तर होरायझनची निर्मिती ही स्पंदन मधनच झालेली आहे. तर 2014 31 मेला मी एक तारीख घेतली होती. ओके. आणि मग तारीख घेताना प्रेस्टिज इश्यू असतो तिकडे की शनिवार रात्र, म्हणजे माझे बघितले असेल तर मॅक्झिमम शनिवार रात्र ते आमचे बिचारे माणिक शिंदे किंवा हे, त्यांना प्रॉपर लेटर आधी दिलं ना तर ते मदत करतात मला की चांगल्या कामासाठी करतो ना आपण. तर तसं मी स्पंदनसाठी ही तारीख घेतली होती. ओके. आणि आमचे बरेच जण गावाला गेले होते की मग 31ला नाही जमणार, आणि मला तारीख सोडायची नव्हती. आणि ऍट द सेम टाइम आहे ना, माझ्या डोक्यात काही वेगळे कार्यक्रम होते की काही फ्युजन झालेले नाहीत, की जी मी स्पंदन मधनं पण करू शकत नाही आणि बजेट मधनं गायन समाजातनं पण करू शकत नाही, किंवा जुगलबंद्या होत्या, काहीतरी ऑफबीट करत असं एक डोक्यात माझ्या होतं. तर ते किती चालेल काय चालेल माहिती नव्हतं काहीच. जसं स्पंदनचं एक रोप लावला आज चालू आहे, तसं होरायझनचं पण 2014 31 मे रविचारी, आमचे सितारवादक पंडित रविचारी, ते आमचे एकदम जवळचेच नाही, ते असेच कल्याणला आले होते आणि त्यांना आम्ही बोललो होतो अरे करूया यार काहीतरी आपण. मग ते म्हणाले तुम्ही मला नाही दिले तरी चालेल, ह्या 4 जणांचं पेमेंट आहे आणि तुमचा पहिला कार्यक्रम आहे ना मीच करणार. असं करून तो मी 11 मेला अनाऊन्स केला कार्यक्रम. 11 मे ते 31 मे. काही कोणाला माहित नाही होरायझन म्हणजे काय आणि काय काय, पण ते मी फ्युजन केलं. जिनो बँक्स, शेल्डन डिसिल्वा, सत्यजित तळवलकर, संगीत हळदीपूर, सगळे रविचारी क्रॉसिंग, तो फ्युजन मी सुरुवात केली. एवढा चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला की कल्याणात, म्हणजे असं मी साऊंडवर त्यावेळेला 60,000 रुपये खर्च केला. वा. असा साऊंडच कोणी ऐकलेला नव्हता की हे जे मुंबईतले आहेत ते सगळं आपण इकडे आणलं होतं त्यावेळेला. आणि त्यांनी ती सुरुवात झाली. आणि मग 10 वर्षांपूर्वी. आणि मग नंतर मग एक एक देवबंदराचे कार्यक्रम ठरवताना आमचे इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट सगळ्यांची होतेच. म्हणजे आज जे कोण समकालीन आहेत, विजय घाटे झाले पंडित, किंवा सत्यजित झाला, आदित्य झाला कल्याणपूर, ओजस आदिया झाला, हे सगळे आमचं म्हणजे गिव्ह अँड टेक चालू असतं. दादा क्या करना है, हा प्रोग्राम याला सांगूया का, त्याला विचारूया का, असं करून मग ते चालूच असतं. मग आम्ही त्यातनं काही जुगलबंद्या सादर केल्या, फ्युजन सादर केली. मग सोनिया परचुरेंबरोबर आम्ही एक बॅले सादर केला तिकडे, कृष्ण आणि रामाचा, तो पण मी केला. एक पंचतत्व म्हणून जो मध्ये एक कार्यक्रम झाला होता, म्हणजे प्रथमेश लगाटे, अमर ओक, रविचारी, सोनिया परचुरे आणि अशय कुलकर्णी, असं 5 कला 5 कलाकार. तर त्याच्या निर्मितीमध्ये पण मी सहभाग घेतला होता, म्हणजे सोनियाताईंबरोबर, की काहीतरी आपण ते पण करूया करून. मग त्याचा आम्ही गडकरीला एक केला, रवींद्रला केला होता, किंवा दीनानाथला केला, कोल्हापूर बेळगावला झाले, आणि मग नंतर कोविड झाला त्यामुळे ते जरा थांब.
पण ते होरायझनची आता मी दशकपूर्ती केली या मे मध्ये. आणि राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वेंचा पण आता मी एक कार्यक्रम केला, तो पण चांगला हाऊसफुल झाला. तर तिथे पण जरा वेगळ्या प्रकारे मी काहीतरी, एक माझी जी हाऊस आहे ती भागवत असतो, पैशाचा विचार न करता. बऱ्याच वेळेला अंगावर येतात. स्फूर्ती केला मी 2 वेळा कल्याण डोंबिवलीतल्या स्थानिक कलाकारांना स्टेज मिळवत, जसं युनिटी करतात ना, ते खरं खूप डोक्यात आहे माझ्या, पण ते ना अजून जमत नाहीये. पण मी 2 वर्ष स्फूर्ती केला. डोंबिवलीतले पण कलाकार होते, कल्याणातले पण कलाकार होते, आणि 8-8 तास सगळ्यांनी परफॉर्म केलं. ते पण केलं आपण. नंतर आमचे जे मगाशी म्हटलं तबला शिक्षक आलोडी सर होते आमच्याकडे, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो, त्यांच्या स्मरणार्थ मी गेले 5 वर्ष पेशकार हा कार्यक्रम करतोय, की त्यात एक तबला सोलो असतो. म्हणजे आता आनंदबाईंचा पण मी सोलो केला त्याच्यात, आणि एखादा रिदम बेस काहीतरी एन्सेम्बल म्हणा किंवा फ्युजन म्हणा असं काहीतरी करतो. म्हणजे मी जे नवीन म्हटलं ना, की काही डोक्यात असतं पण ते दोन्हीकडे होत नाहीये. पण हे सगळं करताना एक काळजी मी घेतो, की या तिन्ही संस्था माझ्याच आहेत. या तिन्हीचे प्रायोजक वेगवेगळे असतात. ते कधी तंगडे घेऊन तुझा मी माझा तू हे करत नाही. डेट क्लॅश कधी करत नाही. माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये 2 ते 2.5 महिन्याचं अंतर असतं. म्हणजे आता मी माझा आत्ता गेला तर स्पंदनचा 3 महिन्याने करेन, गायन समाजाचा त्याच्यानंतर देवबंदर. हे सगळं पाळतो मी. म्हणजे एथिकली मला जे जे काही करता येईल ते मी करतो, की बाबा आपलंच आपल्या तगड्या म्हणजे ते, कारण ना हे सगळीकडे हेच लोक असतात. बरोबर. तुम्ही मदतीला बघाल ना तर हीच माणसं सगळीकडे उभी असतात. ते एकदा होरायझनच्या नावाने असतील, एकदा स्पंदनच्या नावाने असतील, गायन समाजाच्या नावाने. आणि हे सगळे कार्यक्रम तू करतोयस, इतक्या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतोयस, आणि हे सगळं करत असताना तू नोकरीही करत होतास, तर ही बीएमसी सारख्या एका संस्थेमध्ये. तर नोकरी, हे सगळे कार्यक्रम, हा व्याप, हे सगळं कसं काय मॅनेज केलंस? आता ना हा प्रश्न मला पण पडतो कारण बऱ्याच वेळेला, आणि हे एवढे जण विचारतात ना. बरं, हे फक्त बीएमसी पुरतं नाही मर्यादित. मी 25 वर्ष LIC एजंट पण केलो. माझे 1500 पॉलिसी होल्डर आहेत. माझा स्वतःचा परफ्यूमचा बिझनेस आहे. अर्थात तो माझी आई सांभाळायची आधी, म्हणजे बॅक ऑफिस ती करायची, नंतर मिसेस करते, हे सगळं. पण डोक्यात एक विषय असतो तो, सीझन लागे या ऑर्डर आहेत, त्या ऑर्डर आहेत, किंवा कोणाचं प्रीमियम आहे. आता ना मलाच कळत नाही की मी हे सगळं कसं करतो. पण माझ्याकडे ना टाइम मॅनेजमेंट कदाचित चांगली असेल, कारण मी ना एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये, म्हणजे मी विटीला केलंय, असं नाही की जवळ मी कुठं. आता मी मुलुंडला आलो शेवटचे 4 वर्ष. पण मी एवढे 30-32 वर्ष विटीला सर्व्हिस केली. म्हणजे माझं प्रवासात अर्ध जीवन गेलं. तर त्या गाडीतल्या जो काही वेळ मिळायचा त्या मोबाईलवर माझी बरीचशी कामं होतात. किंवा म्हणजे मला आता कोणी स्मृतिचिन्ह दिले रिटायर झालं तेव्हा, तर त्याच्यात त्या मोबाईलचा उल्लेख केलाय की या मोबाईलवर हा काय काय करतो. आणि ती खरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एखादा कार्यक्रम करायचा झाला ना, तर तुला डेट पाहिजे तर तू मोबाईलवरनं माणिकला सांगू शकतो, तू आर्टिस्ट मोबाईलवरनं ठरवू शकतो. तुला जर का स्पॉन्सर हवे तर तू मेल स्पॉन्सरला मोबाईलवरच करू शकतो. तुला जो काय फॉलोअप द्यायचा तो तिकडेच. पत्रकारांचा ग्रुप आहे तो मोबाईलवरच आहे. माझा जे काय ऑडियन्स आहे त्यांचा माझ्याकडे डाटा आहे. मध्ये आम्ही ते केलं होतं होरायझनकडनं, की कल्याण डोंबिवली मधल्या चांगल्या कार्यक्रमांची माहिती पोहोचवणं. जेव्हा व्हॉट्सअप नवीन होतं तेव्हा त्याला मटा, लोकसत्ता, हिंदुस्थान टाइम्स सगळी प्रसिद्धी दिली होती. आणि मी त्यातनं आव्हान केलं होतं की तुम्ही माझ्याकडे द्या. आपल्या डोंबिवलीतल्या संदीप वैद्यकडे पण असाच डाटा आहे. बरोबर. म्हणजे आम्ही दोघंही जण हे काम करत असतो की कार्यक्रम चांगल्या लोकांना आहे, तो यायचा नाही यायचा ज्याचा प्रश्न आहे. पण आम्ही ते करत होतो त्यावेळेला. मोबाईलवरनं सगळी कामं होतात असं तू म्हणतोय. एकीकडे आपण शिव्या घालतो मोबाईलला, बरोबर, की ह्याच्यामुळे सगळेजण वेळ वाया घालवतात, पण त्याचा चांगला वापर करायचा आहे. आणि मी म्हटलं ना, सोशल मीडियाला पण बरेच जण शिव्या घालतात ना, तर आम्ही लिटरली कार्यक्रम जे करू शकतो ना हे सोशल मीडियामुळे, नाहीतर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचूच शकत नाही. बरोबर. ते चॅटिंग मिटिंग जाऊ दे, त्याला कोणाला वेळ असेल त्यांनी द्यावा, पण आम्ही हे पाठवणं, ह्याच्याशी कॉन्टॅक्ट कर, त्याचे हे सगळं त्याच्याशिवाय हे कार्यक्रमच नाही होऊ शकत. बरोबर. कारण मी ना, म्हणजे खोटं वाटेल, गेले 35 वर्षात 7ला मी घरी आलो. मी एकदा आधी ऑफिसला नोकरी करून ना कधीच 5:30 नंतर 6 नंतर माझं जे टायमिंग आहे त्याच्यानंतर 1 मिनिट सुद्धा थांबलेलं नाही. आणि याच्यासाठी मी माझ्या सगळ्या वरिष्ठांचे धन्यवाद देतो की त्यांनी ते ऍडजस्ट केलं. त्यांना हे माहिती होतं की हा काहीतरी वेगळं करतोय. म्हणजे त्यांचा पूर्ण सपोर्ट होता की मी माझ्या कामाला मी तिथे पण न्याय दिला. म्हणजे मी कामचुकारपणा नाही केला कधी. पण जे आमच्या बीएमसी प्रथा आहे, लोकांना असं वाटतं गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे काम नाही, तर ते तसं नसतं. आज सुद्धा आमच्या इथे लोक 8 पर्यंत थांबतात, सकाळी लवकर जातात, शनिवार रविवारी कामावर जातात. पण ही वेळ माझ्या वरिष्ठांनी आणि माझ्या जे काही ज्युनियर होते त्यांनी माझ्यावर येऊन दिली नाही. आणि म्हणून मी 7ला घरी आलो की गेले 35 वर्ष 8ला गायन समाजात गेलो नाही असा एकही दिवस नाही. कल्याणात असेल तर मग 8 ते 9 मध्ये जी काय कामं आहेत ती करायची. 9 नंतर परत माझं LIC हे ते फॅमिली. पण 1 तासामध्ये हे सगळं होऊ शकत होतं माझं, किंवा होत होतं. ते कसं होतं मला म्हणजे गॉड नोज, पण होत होतं ते.
आणि गायन समाजातलं पण रोल तसं बघायला गेलं ना तर काही जण म्हणतील अरे हा काय करतो नक्की तिथे, म्हणजे ना कधी अध्यक्ष ना उपाध्यक्ष काही. पण तिथला माझा रोल आहे ना तो मलाच कळत नाही. पण असा एक जण असतो कुठेतरी की हा काय करणार आहे, तो काय करणार आहे, तू तिथे गेलास का, हे जे सिंग करायचं असतं ना कामं किंवा हा जो फॉलोअप असतो ना, तर तो मी नियमितपणे करतोय. आणि काही जण त्याला कंटाळतात पण, म्हणजे असं चर्चा करतात. तू आता जसं म्हणालास की कोणाचा काय रोल आहे, त्याच्यानं पटकन पुलंचा नारायण आठवतो. तसं असू शकेल काहीतरी. त्याच्यावर जबाबदार नसली तरी सगळी कामं त्याच्याकडे लागलेली असतात. सगळी कामं करणारे आमच्याकडे बाकीचे पण आहेत. पण मी आहे ना निदान हा हे काम करणार आहे ते झालं का नाही झालं तर कुठे अडलंय, अजून कोणी आहे, असं उगाच ते चौकशा करणं आणि फोन करणं मेसेज करणं ते आलं लक्षात ना. तर ते मी नित्यनियमाने करत आलो. कदाचित महत्वाचं असतं, ते खूप महत्वाचं असतं. हे आता माझ्या बाकीच्यांना माहिती, काही जणांना राग पण येतो त्याचा, पण ते सामाजिक क्षेत्रात जे कमकुवत असतात त्यांना राग येतो. आणि आता तू निवृत्त झालायस नोकरीमधून, बरोबर, त्यामुळे आताच झालो 9 ऑगस्टला. पण म्हणजे इतकी वर्ष तू म्हणालास तसं की ती नोकरी सांभाळून कार्यक्रम होते, त्यामुळे दर कार्यक्रमांमध्ये 2-3 महिन्याची गॅप होती, वर्षाला 4-5 कार्यक्रम आयोजित होत होते. आता तो आकडा वाढणार आहे का? कारण आता निवृत्त झालायस, आता घरी आहे. पण ते आकडा वाढणं पण सोपं नसतं, कारण ते प्रायोजक तेवढेच आहेत. आता मला त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायचे. आणि माझं कसं झालंय ना, 300 BP मी कॅरी करायचो नॉर्मल म्हणून ना. नॉर्मल म्हणजे उदाहरण देतो, माझं बीपी नाहीये. तर ते आता 120-80 झालंय ना, तर ते कधी कधी अस्वस्थपणा आहे की जे काम मी 1 तासात करतोय त्याच्यासाठी आता माझ्याकडे 8 तास. पण मग थोडं हेल्थ कडे लक्ष द्यायचं किंवा असं काय काय ठरवलंय. पण कार्यक्रम नक्की करायचे. एक म्हणजे षण्मुखानंदला कार्यक्रम करायची इच्छा आहे. डोंबिवलीतले पण मी बरेच मित्र आहेत, आदित्य विवलकर आहे किंवा सगळ्यांची बोलणं चालू आहे माझं काहीतरी की एकत्र काही करता आलं तर बघूया वगैरे. असं एक म्हणजे उड्या तर मोठ्या मारायच्याच आहेत काही करून. बघूया आता कसं जमतंय, लवकरच बघूया. आणि जाता जाता तुला हेच विचारायचं आहे की एक आयोजक म्हणून पडद्या मागे राहून त्या सूत्रधाराची भूमिका बजावणं हे खूप महत्वाचं असतं. पडद्यावरचे कलाकार प्रसिद्ध असतातच, पण ते कार्यक्रम उत्तम पद्धतीने तिथे मंचावरती व्हावेत ह्यासाठी ती मागची भूमिका महत्वाची असते. तर येणारी पुढची पिढी असेल, कारण आता हळूहळू तू जसं म्हणालास मगाशी की कल्याण गायन समाज असेल किंवा ह्या सगळ्या संस्थांचे आता ट्रान्झिशन फेज आहे, परत पुढची ट्रान्झिशन फेज आली असं म्हणूया की आता हा वारसा पुढच्या पिढीकडे द्यायचा. तर ह्या पिढीला नेमकं एक आयोजक म्हणून काय सांगशील? कारण कल्याण डोंबिवली हे खऱ्या अर्थाने ती सांस्कृतिक मांदियाळी आहे, खूप कार्यक्रम होत असतात, खूप चांगल्या गोष्टी घडत असतात. तर त्यांना काय सांगशील की हा वारसा कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचा? खरं तर आहे ना, म्हणजे हा खूप गहन प्रश्न आहे आता, की ज्या प्रमाणात आमच्या पिढीत किंवा आमच्या आधीच्या पिढीत माणसं याच्यात यायची ना, ती आता नाहीयेत. ती आता नाहीत म्हणजे त्याची कारणं पण वेगळी आहेत की त्यांना आता वेळच नाही. आता वेळ तर मला पण नव्हता, पण त्यांना खरंच वेळ नाही. ते शिफ्टमध्ये काम करतात, वर्क फ्रॉम होम 24 तास ते बांधलेले असतात तिकडे. आणि तुम्ही संगीताबद्दल म्हणाल ना, तर हे आम्ही अशा काळात होतो ना की जेव्हा युट्यूब नव्हतं. बरोबर. म्हणजे आता मी अजून एक उल्लेख करीन की कार्यक्रमाला होणारी गर्दी ती पण खूप वाढली. चुजी झालेत लोक, जे एक नंबरचे लोक आहेत ना, त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला कळो न कळो पण ते एक प्रेस्टिज समजून तिथे जाणारा वर्ग पण खूप वाढलाय. आणि ऍक्च्युअल गाणं ऐकणं किंवा ऍक्च्युअल ज्याच्यात शास्त्र आहे ज्या गाण्यात ते तुम्हाला ऐकायचं आहे, तर त्याची रुची पण अजून म्हणजे म्हटलं ना की पिढी वाईज संगीतही बदलत चाललंय, श्रोतेही बदलत चाललेत, तशी ही मुलंही बदलत चाललेत पुढे येणारी, की ते कसं करतील काय करतील. तर मला असं वाटतं की त्यात सुद्धा काही जण असे झोकून देऊन असणारे असावेत, कारण ही कामं संस्थांची कामं ही ना झोकून दिल्याशिवाय नाही होत. की तुमच्याकडे इगो नसला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट ही. हल्ली कसं असतं ना की 10 जण एकत्र आले आणि माझ्या मनाविरुद्ध घडलं की मी सोडून चाललो. आता असं असतं तर आम्ही केव्हा सोडलो असतो ना. आज मला 35-40 वर्ष झाली की विद्यार्थीपासून मी इथपर्यंत अजून तिकडे, आणि माझ्या वेळेचे अनेक जण आहेत तिकडे. ज्या संस्थांमध्ये तुम्ही माणसं टिकतात, तर ही त्या संस्थेची जशी एक म्हणतो ना पण पुण्याई असते ना, तशी ती माणसांची पण पुण्याई असते की ते तिथे जेल होतात, ते आहे ते सहन करतात की माझ्या मनावर तर नाही झालं तरी मी संस्था सोडून जाणार नाही, कारण संस्थेला माझी गरज आहे. तर पुढच्या पिढीने हा विचार घेऊन जेव्हा ते कुठल्या संस्थेमध्ये काम करतील तेव्हा नक्कीच त्या संस्थेला चांगले दिवस येतील. आणि एवढं सगळं असून सुद्धा वेळात वेळ काढून तू इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि श्रोते, तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला कल्याण गायन समाजाशी किंवा इतर कुठल्याही संस्थेशी, जसं होरायझन असेल, स्पंदन असेल, यांच्याशी जोडलं जायचं असेल
किंवा चांगल्या कार्यक्रमांचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुमचा नंबर नक्की कळवा, जेणेकरून प्रशांत दांडेकर किंवा त्यांची सगळी टीम तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओज त्याचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत येऊ शकेल. आणि आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. आत्ता पुरता पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय.